नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर. मुद्दा लोकसभेचा ज्यामुळे महाराष्ट्राच्याच नव्हे देशाच्याही निवडणुकीमध्ये रंगत येणार आहे. आज दिवसभरामध्ये असे कोणते मुद्दे या मुद्दा लोकसभेच्या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत, पाहूयात ग्राफिक्सद्वारे. आजच्या या दिवसामध्ये ज्या 5 महत्त्वाच्या बातम्या मी तुमच्यापर्यंत आणणार आहे या आपल्या कार्यक्रमातून, त्याची पहिली बातमी आहे ही लढाई मोदी राहुल अशीच, कारण हे विधान केलेलं आहे आणि असं म्हणून टोन सेट केलेला आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये बोलत असताना हा टोन सेट केलेला आहे आणि सांगितलेले आपल्या सगळ्या पक्ष कार्यकर्त्यांना महायुतीला की आपल्याला स्थानिक उमेदवार नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा प्रकारेच ही चर्चा घेऊन जायची आहे. हा टोन त्यांनी सेट केलेला आहे. ही आपली पहिली बातमी आहे. दुसरी बातमी, ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे असं म्हणतायत संजय राऊत. संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की ही निवडणूक आपल्याला मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशा प्रकारे न्यायची आहे. त्यामुळे दोन नॅरेटिव्हचा हा खेळ असणार आहेत. फडणवीस म्हणतायत मोदी विरुद्ध राहुल गांधी, संजय राऊत सांगतायत महाविकास आघाडीला आपल्याला निवडणूक न्यायची आहे मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी. दुसरीकडे सेनेच्या राऊतांविरुद्ध आता भाजपकडून राणे उभे राहणार. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात हे स्पष्ट झालेलं आहे. त्यानिमित्तानं एक फार मोठी राजकीय लढाई सुद्धा, करिअरमधली सगळ्यात मोठी कदाचित म्हणता येईल अशी नारायण राणे समोर जाणार आहे त्याला. त्यानंतर अखेर तिकीट जाहीर झालेलं आहे आणि उदयनराजे भोसले हे साताऱ्यातून उभे राहणार आहेत भाजपतर्फे, हेही स्पष्ट झाले. त्यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि काँग्रेस सेनेबाबतचा शेवटचा प्रयत्न आता काँग्रेस करते ते म्हणजे सांगली द्या आणि उत्तर मध्य मुंबई घ्या, कारण तिथे आमच्याकडे उमेदवार नाही असं काँग्रेसची स्थिती आहे आणि सांगली आमचीच आहे ती आमच्याकडे राहू द्या अशी शेवटची विनवणीचा एक वेगळा प्रकल्प, एक वेगळा मुद्दा घेऊन जात आहेत पृथ्वीराज चव्हाण. शिवसेनेकडे काय होणार आता कल्पना नाही आहे. बोलूयात आजच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांकडे या मुद्द्यांसकट. देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज पुण्यात बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतल्या नेत्यांची जाहीर सभा झाली. यावेळी बारामतीची निवडणूक ही अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी नसून मोदी विरुद्ध गांधी अशी असल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं. मोदींच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरेजी असतील, शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत. या ठिकाणी दोनच पर्याय आहे. कुठलंही मत घड्याळावर मिळो, धनुष्यबाणावर मिळो किंवा कमळावर मिळो, ते मत नरेंद्र मोदीजींना जातं आणि दुसरं कुठलंही मत ते तुतारीवर पडो का पंजावर पडो का मशालीवर पडो ते राहुल गांधींना जातं. आता तुम्हाला बारामतीकरांना निर्णय करायचा आहे, मोदीजींना मत द्यायचंय की राहुल गांधींना मत द्यायचंय, विकासाला मत द्यायचंय की विनाशाला मत द्यायचंय, हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य एका सभेपुरता मर्यादित नाहीये. संपूर्ण महायुतीसाठी महाराष्ट्रामध्ये प्रचाराची दिशा काय असावी हा टोन सेट करणारे वाक्य आहे. आपण याबद्दल अधिक जाणून घेऊया. सुहास जगताप आपल्या सोबत आहेत. सुहास, आम्हाला सांगा की असं हे विधान करून एक प्रकारे स्थानिक पातळीला जिथे काही ठिकाणी नाजूक परिस्थिती असेल, समोर जसा सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांचे थेट नाव तुमच्या समोर असणार आहे आणि अशी अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थिती असणार की समोरचा उमेदवार सुद्धा तेवढाच तगडा आहे. शिरूर सुद्धा उदाहरणार्थ घेता येईल. यामुळे आपल्याला स्थानिक उमेदवार किंवा पक्षांशी काही अडचण नाहीये. आपल्याला राहुल गांधींना पाडायचंय. जे नॅरेटिव्ह 2019ला आपण पाहायला मिळालं होतं, मोदी नाही तो और कोण, राहुल गांधी त्यांच्यासमोर कसे उभे राहणार, तेच परत महाराष्ट्राच्या पातळीला आणायचा प्रयत्न चाललाय. तेच परत महाराष्ट्राच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न चालू आहे. विशेषतः बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ही अशा पद्धतीचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे. बरं, याआधी इंदापूरला ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांची सभा झाली होती तिथे सुद्धा त्यांनी याच प्रकारे सांगितलं होतं की राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी ही लढत आहे. परंतु बारामतीमध्ये ते शक्य होताना दिसत नाही. काही खडकवासल्यासारखा शहरी भाग, मुळशीचा काही शहरी भाग जर सोडला तर संपूर्ण मतदारसंघामध्ये ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होणार आहेत. कारण सगळ्या महाराष्ट्रातले हे दोन बलाढ्य नेते आहेत आणि ते बारामतीचे आहेत. आणि शरद पवारांची मुलगी आणि अजित पवारांची पत्नी जर रिंगणात असेल तर ही लढत मग शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होणार आहे. तिथं कितीही हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला की ही लढत राहुल गांधी विरुद्ध मोदी अशी आहे तर त्याला काय फारसं यश येईल असं काय वाटत नाही. मतदारसंघाचा जो शहरी भाग आहे, खडकवासला किंवा मुळशी
या भागामध्ये ते तसं होऊ शकेल, परंतु इतर जो ग्रामीण भाग आहे त्यामध्ये हे शक्य होणार नाही. कारण दोन्ही हे नेते या मतदारसंघातील संपूर्ण गावागावात, वस्तीवर, वाडीवर माहिती आहेत, यांचं नातं माहिती आहे आणि यांच्यातला संघर्षही माहिती आहे. यांच्यातली हे ज्यावेळी एकत्र होते त्यावेळीची स्थिती लोकांना माहिती आहे. त्यामुळं बारामतीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असेच या लढतीचं शेवटपर्यंत स्वरूप राहील. आणि या ठिकाणी हा जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय त्याला काय फारसं शहरी भाग वगळता इतर बारामती लोकसभा मतदारसंघात यश मिळेल असं सध्या तरी काही चित्र दिसत नाहीये. सुहास जगतापजी, खूप धन्यवाद, आभार आपण व्यक्त केलेल्या या आपण सांगितलेल्या या सगळ्या माहितीसाठी. दरम्यान शिवसेनेचं कोकण असं जे म्हटलं जायचं ते यंदाच्या निवडणुकीत मात्र चित्र बदललंय. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपला गेली आहे आणि नारायण राणेंना या ठिकाणाहून भाजपनं उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गात आता ठाकरेंची शिवसेना विरुद्ध नारायण राणे, भाजपचे नारायण राणे अशी लढत होणार आहे. राणे आणि ठाकरे हा वाद अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीला आणखी महत्त्व प्राप्त झालंय. तर शिंदेच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेले किरण सामंत यांनी तलवार म्यान करत नारायण राणेंचा प्रचार करण्याची भूमिका घेतली. याबाबतीत अधिक जाणून घेऊयात. गणेश जेठे आमचे आवृत्ती प्रमुख आहेत दैनिक पुढारीचे. गणेश जेठेजी, 2-3 गोष्टी याच्यात येत आहेत. एक, नारायण राणेंच्या आधीचा झालेला त्यांचा पराभव, त्यांच्या वयाचा आत्ताचा हा टप्पा, त्या पार्श्वभूमीवरती मुळात राज्यसभेची असताना ते आता लोकसभेला उभे राहत आहेत, त्यांच्यासाठीचं वातावरण कसं आहे? आणि दुसरी गोष्ट, सामंतांचे म्हणजे किरण सामंत म्हणजे उदय सामंत झाले उदाहरणार्थ, खरंच मनाने नारायणांच्या मागे उभे राहणार आहेत? पहिला जो प्रश्न आहे, नारायण राणे हे जे आता निवडणुकीला उतरलेले आहेत ते पहिल्यांदा लोकसभेला निवडणुकीला उतरलेले आहेत. यापूर्वी ते इतर निवडणुकांमध्ये कोकणात प्रचार करायचे आणि त्यामुळे पहिल्यांदा उभे राहिल्यामुळे एक त्यांचं जे त्यांना मानणारा जो कार्यकर्त्यांचा वर्ग आहे तो त्यांना आता ह्या प्रचारामध्ये उतरण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट अशी होती की नारायण राणे वगळता आणखी महायुतीकडे किंवा भाजपकडे विशेषतः असा स्ट्रॉंग दुसरा उमेदवारच नव्हता, त्यामुळे राणे यांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. दुसरी गोष्ट, सामंत या प्रचाराला मनापासून उतरतील का? मुळात सामंत यांनी आज जाहीर असं केलंय की आम्ही नारायण राणे यांच्या प्रचाराला उतरणार आहोत. मात्र जरी सामंत बंधू असं म्हणाले असले तरी सामंत बंधूंना मानणारे जे कार्यकर्ते आहेत ते कितपत राणे यांच्या प्रचारामध्ये उतरतील हा खरा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यावरच राणे यांचा विजय अवलंबून आहे. धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी, विश्लेषणासाठी. दरम्यान नारायण राणे यांनी त्यांचं नाव जाहीर झाल्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे आणि विरोधकांनी त्यावर काय टीका केली आहे, दोन्ही पाहूया. दादा, उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहात. उद्या सकाळी 11 वाजता. कशा पद्धतीने माहोल असेल उद्या? आनंद जिंकण्यासाठी आम्ही लढतो आणि जिंकणार. शक्ती आहेतच ना, प्रदर्शन करायची सवय नाही मला, नाही काय नाही. त्यासाठी काय आज जाहीर झाले, उद्या ज्यांना समजलं आहे उद्या फॉर्म भरणार ते येतील सगळे. किती लाखांच्या फरकात? 2.5 लाखाच्या फरकाने मी निवडून येईल. काल रात्रीमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या, देवेंद्रजींशी चर्चा झाली, एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झाली, त्यानंतर अमित शहा साहेबांची चर्चा झाली आणि त्याच्यामुळं राणेसाहेब हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री होते. एखादी जागाही शेवटच्या क्षणापर्यंत अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या संभ्रमामध्ये राहू नये यासाठी काल झालेल्या चर्चा अंती स्वतः किरणभाई यांनी हा निर्णय घेतला की काही काळासाठी आणि त्यांच्या सिनियरिटीसाठी शिवसेना म्हणून आणि उमेदवार म्हणून त्यांनी थांबायचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर राणेसाहेबांची उमेदवारी जाहीर झाली. आम्ही पूर्ण ताकदीनं राणेसाहेबांसोबत राहून 400 पारमध्ये आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्गची देखील महायुतीची जागा असेल. वर्गातला उमेदवार पहिल्या बेंचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो, परंतु तो शेवटच्या बेंचवर बसला आणि शेवटच्या बेंचवर बसून हट्टाने, खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बेंचवर बसवलं आणि 13व्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं. त्यामुळे भाजपची राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे, महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. राणेंना उमेदवारी राणेंनी हट्टाने घेतलेली या उमेदवार आहेत. त्यांच्या 2 मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे. तिथे रत्नागिरीकरांना महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्याबद्दल काय वाटतंय, लोकांमध्ये जाऊन आम्ही जाणून घेतल्या या प्रतिक्रिया.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून नारायण राणे यांचं नाव निश्चित झालेलं आहे। रत्नागिरीमधील आपण प्रचार कार्यालयामध्ये आलेलो आहोत। एकंदरीत आता कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांची आपण भावना जाणून घेऊया। लोकसभा मतदारसंघासाठी एकंदरीत तो तिढा आता सुटलेला आहे। महायुतीकडून नारायण राणे यांचं नाव या ठिकाणी निश्चित झाले आहे। काय एकंदरीत भावना? मुळात म्हणजे तिढा नव्हताच, आमच्यात समन्वय होता। अशासाठी समन्वय होता की या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा मोदीजी व्हावेत हे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत होतं, म्हणजे आमच्या युतीतल्या। त्याच्यामुळे तिढा वगैरे काय नव्हता। सगळेजण प्रचार करत होते, मोदींचाच करत होते। आमचा प्रचार केव्हाच सुरू झालाय, त्याच्यामुळे तिढा वगैरे काय नव्हता। सामंजस्याने हा विषय संपलाय। आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की किरण सामंतला जरी उमेदवारी नाही मिळाली ते नाराज नाही आहेत। त्यांची मगाशी मी मुलाखत पाहिली पालकमंत्र्यांनी सुद्धा, त्यांनी सांगितलं राणे साहेब आहेत, सिनियर आहेत, आम्हाला भविष्यात संधी मिळू शकते, त्यामुळे तिढा वगैरे काय नाही, सगळे एकमतानं काम करणार आणि यशस्वी सुद्धा होणार। एकंदरीत काही पदाधिकाऱ्यांना आपण विचारतो, बरेच दिवसापासून हा तिढा या ठिकाणी होता। तिढा म्हणण्यापेक्षा बरेच दिवसांची कुतूहल होतं की कोणाचं नाव डिक्लेअर होतं, नारायण राणेंचं नाव डिक्लेअर झालं, काय एकंदरीत? नाही, राणे साहेबांचं नाव जाहीर झालं याचा सर्व महायुतीला आनंदच आहे पहिली गोष्ट म्हणजे। आणि आमच्या जिल्हाध्यक्षांनी ज्या सांगितल्याप्रमाणे तिथे तिढा हा विषयच नव्हता। आम्ही सर्वजण अबकी बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार, मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचाच आम्ही प्रचार करत होतो। आमचे उमेदवार हे माननीय मोदी साहेबच होते आणि यापुढेही तेच राहतील। फक्त राणे साहेब हे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना वरिष्ठ पुन्हा एकदा या ठिकाणी खासदारकीचं तिकीट मिळालं महायुतीकडनं, याबद्दल मी वरिष्ठांचे आभार मानतो। एकंदरीत नारायण राणे यांची उमेदवारीची या ठिकाणी त्यांचा आनंद या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि आगामी रणनीती भाजप अजूनही चांगल्या पद्धतीची घोडदौड आणि चांगल्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी करणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी। जशी नारायण राणे यांची उमेदवारी ती अनेक लिस्ट्स नंतर, याद्यांनंतर जाहीर झाली, सस्पेन्स कायम होता, तसाच सस्पेन्स कायम राहिला साताऱ्या बाबतीत। मात्र आता साताऱ्यामध्ये भाजपचे उमेदवार हे छत्रपती उदयनराजे भोसले असतील हे स्पष्ट झालेले आहे। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला। यावेळी साताऱ्यात उदयनराजेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं। बैलगाडीतून भव्य रॅली काढत उमेदवारी अर्ज त्यांनी भरला। गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली निघाली। यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई, महेश शिंदे, जयकुमार गोरे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आणि या बाबतीत बोलूयात आपण दैनिक पुढारीचे सातारा आवृत्तीचे वृत्तसंपादक हरीश पाटणे आपल्यासोबत आहेत। हरीश, आम्हाला सांगा, आता राजकारणाचं वारं कसं आहे साताऱ्यामध्ये, खास करून इतक्या उशिरा हे तिकीट मिळणं आणि त्यानंतर राष्ट्रवादीची जागा उदयनराजेंना पर्यायानं भाजपकडे जाणं, या सगळ्या गणितांचा परिणाम कसा असेल? भाजपसाठी सोपी असेल ही निवडणूक का काही गोष्टी अनेक वेळी फिरूही शकतात? मुळामध्ये उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे हे दोघंही साताऱ्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मास आणि मसल लीडर म्हणून ओळखले जातात। बरोबर आहे। दोघांचीही एकमेकांच्या विरोधामध्ये खूप मोठी ताकद आहे। यापूर्वीही दोघांमध्ये अनेकदा टस्सल झालेली आहे। त्यामुळं ही लढाई भाजपसाठी आणि शशिकांत शिंदेसाठी, दोघांसाठी, म्हणजे भाजप म्हणून उदयनराजेंसाठी आणि राष्ट्रवादी म्हणून शशिकांत शिंदे यांच्यासाठी ही अटीतटीची आणि हाय व्होल्टेज लढाई आहे असं म्हणावं लागेल प्रसन्न। बरं, धन्यवाद पाटणेजी आपण दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी, प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे साताऱ्याची यावेळची निवडणूक मात्र अवघड नसणार आहे कदाचित दोन्ही पक्षांसाठी। दरम्यान पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान पार पडणार असलं तरी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे। आता सांगली मतदारसंघ काँग्रेसला द्यावा आणि त्याऐवजी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेनं घ्यावा असा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। दोन्ही पक्षातील नेते मात्र याबाबत जाहीर भाष्य करण्याचं टाळताना दिसतात। आपले प्रतिनिधी अजय माने याबाबतीत अधिक माहिती देतात। अजय, कदाचित हा शेवटचा एक प्रस्ताव असेल, शेवटचा प्रयत्न असेल। उत्तर मध्य जिथे काँग्रेसला उमेदवार सापडत नाहीये, सांगली जिथे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना नाहीये, म्हणजे ठाकरे गटाची शिवसेना नाहीये, खरंच हे गणित, हे समीकरण जुळून येईल? खरं तर प्रसन्न जसं म्हटलाच की हा शेवटचा प्रस्ताव असेल, कारण की मैदान रंगलंय, सगळं बिगुल वाजलंय, फक्त उमेदवार अदलाबदलीच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्याच्यात हा प्रस्ताव लॉजिकली जर पाहिलं तर खरंच हा प्रस्ताव महत्त्वाचा आहे। जर महाविकास आघाडीला त्यांच्या नंबर्स ऑफ सीट्स, विनिंग सीट्स वाढवायच्या असतील तर, कारण की ठाकरेंची शिवसेना
त्या मानाने तेवढी मजबूत जी आहे ती सांगलीत नाहीयेत. मागच्या वेळेचं निवडणुकांचं चित्र पाहिलं तर नोटांपेक्षा कमी मतं जी आहेत ती ठाकरेंच्या शिवसेनेला त्यावेळेस पडली होती. तर दुसरीकडे उत्तर मुंबईची जागा किंवा उत्तर मध्य मुंबईची जागा ही काँग्रेसच्या वाटेला आलेली आहे. पण अद्याप या ठिकाणी वर्णी कुणाची लागायची इथूनच सुरुवात जी आहे ती सुरू झालेली आहे. उत्तर मध्य मुंबईत नावांची तरी चर्चा आहे, पण उत्तर मुंबईसाठी कोणत्याही नावांची चर्चा नाही. त्यामुळे हा प्रस्ताव या महाविकास आघाडीमधल्या दोन्ही पक्षांना जो आहे तो फायदेशीर असू शकतो. कारण की सांगलीची जागा ज्यावेळेस काँग्रेसला मिळेल त्यावेळी आता विशाल पाटलांची एवढी चर्चा झाली की ते पुन्हा एकदा सगळ्यांच्या घराघरात पोहोचलेले आहेत आणि त्याच जोडीला विश्वजित कदम जे आहेत ते विशाल पाटलांसाठी मैदानात उतरलेले पाहायला मिळतात. तर दुसरीकडे उत्तर मुंबईत जर पाहिलं तर घोसाळकरांची हत्या हे प्रकरण नुकतंच झालं. त्याच्यानंतर घोसाळकरांची चर्चा झाली होती. त्यांनी प्रचाराची तयारी सुद्धा सुरू केली गेली होती. त्यांना वाटलं होतं की ही जागा आपल्याच पारड्यात पडेल. पण त्याच्यानंतर ही जागा जी आहे ती महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली आणि ती जागा शिवसेनेच्या हातातून गेली आणि काँग्रेसच्या हातात पडली. पण आता शिवसेनेकडे उत्तर मुंबईत जर जो उमेदवार आहे आणि सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिला पण तेवढा स्ट्रॉंग नाहीये एकीकडे. त्यामुळे हा संपूर्ण प्रस्ताव तयार केलाय का आणि ह्याच्या मागे लॉजिक लावलं का. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती माजी मुख्यमंत्री आणि आता प्रचार प्रमुख म्हणून जे काम पाहतात आहेत म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या खांद्यावर दिलेले आणि ह्यांनी हा संपूर्ण प्रस्ताव तयार केलेला. आता ह्याच्यासोबतच असं म्हटलं जातंय की प्लॅन बी सुद्धा काँग्रेसने तयार केलेला. म्हणजे काँग्रेसला कोणत्याही मुवमेंटमध्ये या जास्तीत जास्त जागा जिंकण्याची गरज वाटते आणि त्यासाठी त्यांनी प्लॅन बी तयार केलेला. त्याचा तो प्लॅन बी असा असणार आहे जर ठाकरेंच्या शिवसेनेने किंवा उद्धव ठाकरेंनी त्यांचा सांगली उत्तर मुंबई स्वाईपचा प्रस्ताव मान्य नाही केला तर मग घोसाळकरांच्या कुटुंबातून कोणाचा तरी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करून घ्यायचा आणि त्यांना त्याच्यानंतर काँग्रेसच्या पंजावर ही जागा लढवायला सांगायची असा प्रस्ताव जो आहे अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या. या संदर्भात मी स्वतः ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांशी जे अनेक वेळा माध्यमांशी बोलतात त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी असं म्हटलंय की असा कोणताही प्रस्ताव जो आहे तो त्यांच्यापर्यंत आलेला नाही. पण दुसरीकडे अशी एक मात्र आणखी गोष्ट लक्षात येते की सांगलीच्या बाबतीत काँग्रेस अधिकृत पातळीला आग्रही आहे. पृथ्वीराज चव्हाण जर का प्रयत्न करत असतील तर याचा अर्थ काँग्रेस आग्रही आहे. ज्याचा आणखी एक अर्थ असा काँग्रेसचा सांगलीसाठीचा हा प्रयत्न विशाल पाटील जे आता सध्या अपक्ष म्हणून उभे राहणार आहेत त्यांच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. कारण काँग्रेस कार्यकर्त्यांना लक्षात आलं असेल की काँग्रेस सांगलीवरचा अधिकार या मतदारसंघावरचा अधिकार सोडत नाही. धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी मवियातील विषयावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. मध्यमधून ज्या बांद्र्यामध्ये मी राहतो 25 वर्ष त्यामधून मी स्वतः उमेदवारी मागितलेली आहे. अनेक आमच्या सहकार्यांनी मागितलेली वर्षाताईंनी सुद्धा मागितलेली आहे. नसीम खान यांनी मागितलेली आहे. सुरेश शेट्टी यांनी मागितलेली आहे. पक्ष त्याच्यावर योग्य निर्णय घेईल योग्य वेळेला. कारण आपल्याला हे माहिती आहे चौथ्या फेजमध्ये म्हणजे 20 मेला आपलं इलेक्शन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये तो निर्णय होईल. मुद्दा लोकसभेमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पाहत रहा पुढारी न्यूज. समोर शिका. आपण पाहता मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर. भाजप शिवसेनेवर अन्याय करते आणि मित्रपक्षाला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न असून मुख्यमंत्री युद्धात जिंकले मात्र तहात हरले. पुढील काळात सर्वेचं कारण समोर आणून ते विधानसभेत देखील ताणतील आणि शिंदेना मग युती तोडावी लागेल असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्राध्यापक सुरेश नवले यांनी केलंय. अत्यंत धक्कादायक अशा प्रकारे त्यांनी या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. बीड जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते प्राध्यापक सुरेश नवले आपल्यासोबत आहेत. काय सांगात साहेब आज सध्याची परिस्थिती राज्यातली कसं बघतात? अजूनपर्यंत संभाजीनगरची जागा शिवसेनेला का भारतीय जनता पार्टीला याचा निर्णय होऊ शकलेला नाही. आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होते. मतदारसंघामध्ये फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि दुर्दैवानं
अजूनपर्यंत संभाजीनगर सुटलेला नाही आहे. मग हे जे भिजत घोंगडं आहे हे भारतीय जनता पार्टीने ठेवलेलं आहे. आमच्यासारख्या शिवसैनिकांची इच्छा आहे की हे भिजत घोंगडे एकदाचं वाळलं पाहिजे, लोकांच्या समोर स्पष्ट चित्र गेलं पाहिजे आणि असे एक शिवसैनिकांना विश्वास मिळाला पाहिजे की हे मतदारसंघ सुटले. आजपर्यंत काय झालेलं आहे की जे शिवसेनेचे मतदारसंघ होते ते मतदारसंघ भारतीय जनता पार्टीनं मित्र पक्षाला द्यायला लावले. स्वतःला उद्योगानंद म्हणून घेणारे शिकागोच्या धर्मपरिषदेत हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणारे प्राध्यापक नामदेवराव जाधव बारामती लोकसभेतून अर्ज दाखल करतायत. नामदेव जाधव हे प्रसिद्ध यूट्यूबर आहेत आणि त्यांच्या विविध भाषणांनी फेसबुक पोस्टमुळे चर्चेतही असतात. त्यांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीनं काळही फासलं होतं. मात्र नामदेव जाधव सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्यांच्या विविध उपक्रमातून चर्चेत असतात. मराठी तरुणानं उद्योजकतेत यावं यासाठी त्यांचे नेहमी ते भाषणं देत असतात. शिकागो धर्मपरिषदेत स्वामी विवेकानंदानंतर आपणच हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं असा त्यांचा दावा असतो. तेही आता बारामतीतून निवडणूक लढवत आहेत. ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात. ज्ञानेश्वर, तिकडे साताऱ्यामध्ये एक चर्चेतलं नाव म्हणजे इकडे उदयनराजे आणि शशिकांत शिंदे असताना तिथे जसं एक नाव दुसरं आणखी एक चर्चेचं आलं तसं बारामतीमध्ये सुद्धा आता हे नामदेवराव जाधव जरा रंगत आणतील सगळ्या या निवडणुकीला. अगदी बरोबर आहे. साताऱ्यात जसं तुम्ही नाव सांगताय तसंच एक वेगळं नाव बारामतीच्या लोकसभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि म्हणून चर्चा सुरू झाली आहे. नामदेवराव जाधव यांनी आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अगदी सुरुवातीला सुप्रिया सुळेंनी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवार, अजित पवार यांनी स्वतः बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि या पाठोपाठ नामदेवराव जाधव यांनी देखील उमेदवारी अर्ज केलेला आहे. याची सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची झाली ती म्हणजे 8 दिवसांपूर्वी नामदेवराव जाधव यांनी दावा केला होता की त्यांना स्वप्नात शिवाजी महाराजांनी दृष्टांत दिला आणि म्हणून बारामतीची लोकसभा लढवण्याची जी इच्छा आहे ती नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केलेली आहे. पाहावं लागणार आहे की तिकडे बिटुकले आणि बारामतीत नामदेवराव जाधव काय नेमका पराक्रम करतात, किती मतं मिळवू शकतात. नाही ज्ञानेश्वर, नक्कीच दोन्हीकडच्या उमेदवारांना म्हणजे सातारा आणि बारामतीमधले जे प्रमुख उमेदवार आहेत त्यांच्यासाठी चिंता वाढवणारी अशी बातमी आहे. एकीकडे अभिजित बिचुकले साताऱ्यामध्ये आणि नामदेवराव जाधव बारामतीमध्ये. शरद पवारांच्या गटाला असेल नाही तर अजित पवारांच्या आणि मग तिकडे साताऱ्यामध्ये उदयनराजे असतील किंवा शशिकांत शिंदे यांच्यासाठी चिंतेची बाब आहेत. या दोन्ही उमेदवारांमुळे नक्कीच या निवडणुकीला रंगत येणार. धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तिथे गडचिरोलीचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गौप्यस्फोट केलाय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपात प्रवेश करण्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांनी वेळ मागितल्याचा दावा आत्राम यांनी केला. त्यांच्यासह वडेट्टीवारांची नार्को टेस्ट करण्यात यावी असं आवाहनही यावेळी आत्राम यांनी केलं. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष. चर्चा झाली की आपण त्या विरोधी पक्षाचे नेते हे बीजेपीमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातून ते वेळ मागत होते आणि त्या दृष्टीने माझ्यासमोरचा हा चर्चा आहे आणि ते चर्चा झाला ते खरं आहे. एअरपोर्टला मी बसलो होतो आपले टर्मिनल 1मध्ये त्या रिझर्व लॉनमध्ये आम्ही बसलो आणि तिथे बसून आज सर्व तिघांमध्ये चर्चा झाली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की आपण नार्कोटिक टेस्ट केला पाहिजे धर्मराव बाबांचा. माझं इतकंच म्हणणं आहे की त्यांच्या आणि माझ्या दोघांचा एकाच दिवशी नार्कोटिक टेस्ट करायला मी सुद्धा तयार आहे. आणि या सगळ्या बातम्यांसह मुद्दा लोकसभेमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र दररोज मुद्दा लोकसभेमध्ये त्या दिवसातल्या महत्त्वाच्या राजकीय बातम्या पाहायला विसरू नका. पाहत राहा पुढारी न्यूज.